हे बघा एक छोटा खेकडा दिसलाय. हे बघा, हे बघा. जर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. आणि मी आता रात्रीचा चाललो आहे, म्हणजे खूप काळोख आहे बाजूला, तर तुम्हाला दाखवतो मी. हा बघा, पूर्ण काळोख आहे आजूबाजूला, कुठलंच घर नाही. पूर्ण चाललो आहे दुसऱ्या गावामध्ये, तर लावे मारण्यासाठी. तो एक पक्षी असतो प्रकारचा, खातात, तो पण एक खातातच प्रकार. तर आता मला पण सुद्धा खूप भीती वाटते आणि माझे एकदम पूर्ण फाटून आले हातात. अच्छा, ठीक आहे. आणि आपण आता पटापट जाऊया, जास्त वेळ काढायचा नाही, आपण पटापट चालायचं आहे आपल्याला. तर माझे मित्र तिथं गावात वाट बघतात माझी, आणि मी 10 मिनटाचं अंतर आहे इथून, मला जायला लागतील 10 मिनटं. म्हणजे रानातूनच 10 मिनटं लागतात जायला. आणि तर मी इथून एकटाच चालतो आहे, आणि तिथे गेल्यावरच मी कॅमेरा ऑन करतो. A few moments later. मला माझा मित्र भेटलेला आहे इथेच भटकत होता, तर त्याला मी पकडले आणि म्हटलं जायचं आहे आता आपल्याला. तो पण माझीच वाट बघत होता. आणि दुसरं इथे ह्या घराच्या पाठीमागे बसला आहे नेटवरती, तर दाखवतो मी तुम्हाला. तो बघा, तो तिकडे खाली बसला आहे, तिकडे लगेच शिटी मारली नाही आम्हाला बघितल्यावर. तर ह्याचं नाव आहे ऋतुराज जाधव, आणि त्याचं नाव आहे गणेश जाधव. तुझी बॅटरी पेटा. तर आमची फुल तयारी झाली, आणि फक्त आता तिकडे जायचं बाकी. तू बघ तिथे मोबाईलवरती बसला एकदम, काय एकटाच बसला इथे. ह्याला काय भीती नाही, काय नाही. गणेश जाधव, त्याचं नाव गणेश जाधव आहे. आणि काठी घेतलीस का? एकच काठी काय झाली. तर आम्हाला आता रानात जायचं आहे, तर भीती पण थोडी वाटते, आणि तिघांना सुद्धा खूप भीती वाटते. आणि हे सर्व आजूबाजूला बॅटरी मारतच जात आहेत. हे माझ्या पाठीत आहेत तिघेजण, कारण की माझ्या तोंडावर फ्लॅश पडते, त्यामुळे मला काही पुढचं दिसत नाही. मी अंदाजावर चालतोय. नाही झाडपडणार नाही. भीती येत आहे, कारण की रानरेडे पण पिसाळलेत, आणि जर त्यातून एकुदा दिसला तर इथं कोण एकाला थांबणार नाही. सर्वकडे जिकडे तिकडे पळायला लागते, तेव्हा मला वाटत नाही माहिती, आणि तिकडनं जात आहेत. आता मी दुसरीकडेच गेलो असतो चालत. तर अजून खूप टाईम आहे. तर आता पोचलो आहे. तर हा बघा, इथे आल्या पर्यामध्ये इथे खेकडे शोधायला लागला, तर त्याला काही दिसत नाही, तरी पण तो बघतोय दिसत आहेत काय. तर मला पाय नाही दिसायचे, मी दगडीवरतूनच जाणार आहे. तर आता मी पडलोच असतो. हे बघा, एक छोटा खेकडा दिसलाय. हे बघा, तो बघा, छोटा एकदम. तर हा एक बेडूक आहे. हे सर्व चायनामध्ये खातात, तर आपल्या इथे खात नाही, ते आमच्या इथे खेकडे खातात. म्हणजे सर्वीकडे खेकडे खातातच. आणि इथं अजून एक जरासा त्याच्याहून दुप्पट मोठा खेकडा भेट दिसलेला आहे. म्हणजे त्याला आपल्याला काही खेकडे नाही आलेले पकडायला, तर लाव्यांसाठी आलेला आहे. पण त्याला शुद्ध भाषेत तर लावरी म्हणतात. आणि तो पक्षी जमिनीवर राहतो, आणि थंडीतून जास्त करून तो दगडाला चिपकून बसलेला असतो, आणि तो झाडावर नाही बसत. आणि तो खूप छान लागतो खायला, जातोय. तर ह्याला भीती वाटते, म्हणून त्याने देवाची गाणी लावली. तर ह्या बघा, ह्याला पण नाही वाटत माहिती, आणि उड्या टाकीत जातोय. तर तिघांची पण खूप फाटले आहे, कारण की सर्व जंगल आजूबाजूलाच. तुम्हाला दिसत नसेल एवढा, आमच्याकडे मोठी बॅटरी नाही,
आणि आम्ही जातो इथनं. तर हा शोधत शोधत जातोय. आता गाणीच तर त्याला भीती वाटते म्हणून त्याने देवाची गाणी लावलेत. तर इथं गवत पण भरपूर आहे आणि वाट पण नाही दिसत आहे. तर आपल्याला इथे आता एकदम गपचूप जायचं आहे, कारण की इकडेच ते असतात जमिनीवर बसलेले. तर इथून एक सरडा गेला, मला वाटला साप आहे, तर मी थोडा घाबरलेलो. तर हा बघा कसे एकदम शोधतोय, तुम्हाला दाखवतो. तर आम्ही मोजून 3 जणच आहोत. आणि जर एकूणता एक रानरेडा किंवा वाघ जरी दिसला ना, तर कोण एकामेकाला थांबण्यातलं नाही. जो तो आपला जीव घेऊन पळणार आहे. आणि ह्या कातली, तर ह्या कातली भागाला भरपूर असतात. तर आम्ही पटापट चाललोय. पूर्ण रान आहे. जर कोणी दिसलं तर पळायला चान्स, पण जास्तीत जास्त नसेलच, कमीत कमी असेल. हा कोणाची? तर मित्रांनो, एक बॅटरी बंद व्हायला आली आणि 2 बॅटरी आहेत आणि माझ्या हातात बॅटरी आहे, ती पण बनच कदाचित बनच होईल. तर आमच्याकडे 2 मोबाईलच्या टॉर्च आहेत आणि 2 एक्स्ट्रा टॉर्च आहेत. तरी बघा बंद होते, दाखव रे. ती बघा चालू होते बंद होते, चालू होते बंद होते. आणि थंडी पण खूप आहे. तू माझ्या तिथली घे आणि मला पण दाखव. माझ्या तोंडावर फ्लॅश पडते, त्यामुळे मला काही दिसत नाही होतं नाही. तरी मी अंदाजावर चालतोय. तर तो पुढे झाला आहे. तर आपल्याला एकदम आता गपचूप जायचं आहे, कारण की जर आपण तर हा बघा त्यांची अशी जागा असते. हे बघा त्यांची शिट्याने आहेत, हे बघा. तर हे तिथे बसलेलं असतं तसे. ते गवतासारखेच असतात, तर दिसण्यात येत नाही पटकन. तर इथे शोधतोय आम्ही, दिसतायत काय. तर हे तेच पाखरू बसलं आहे. तर तुम्हाला दिसत असेल की नाही, पकड त्याला. तर हे बघा, आम्ही त्या जागेवर आलेलो आहे जिथे खूप सारे झावरे असतात. आणि हा तो पर्याच आहे. इकडून ते बांधावरतून बसलेले असतात किंवा बांधाच्या त्या बाजूला सुद्धा बसलेले असतात. तर मी एकदा आलेलो माझ्या काकांसोबत आणि माझ्या शेजारी होता. तर आम्हाला तिकडे
तिकडे 2 वाघाची जोडी दिसली, त्यामुळे तिथूनच आम्ही पाठी फिरलेलो. आणि ते आम्हाला बघून धिरकाळले पण सुद्धा फोडायला लागले होते. तर इथे बांध आहे. आम्ही एकदम चेक करतोय. तर अजून हे काय भेटलेलं नाही आम्हाला, पण आमचे प्रयत्न चालू आहेत शोधण्याचे. त्यांना ते गवतात ते एकदम मुरलेले असतात. मित्रांनो इथे हे झालं कारण की आम्ही सर्व गपचूप चालत होतो आणि मित्राने गाणं लावलं आणि तर ती बाई इकडे एकदम सुरात बोलायला लागली ना, तर मी खूप घाबरलेलो. पाठचं एकदम अचानक थांबला आणि पळायच्या तयारीत होता. त्याला म्हटलो नंतर नाही गाणी लावलं नाही त्यानं. तर हा एकदम विचित्र माणूस आहे, कधी पण गाणं लावतो. तर आता मी इथे एका पडक्या शाळेजवळ आलो आहे. एकदम भुताटकी टाईप शाळा वाटते ती. ही बघा, तिथून माझ्या मोबाईलच्या फ्लॅश लाईटवर तुम्हाला काही एवढी दिसत नसेल. हे त्यांचं टॉयलेट आहे. तर आमच्या बॅटरी पण एवढं काय पॉवरफुल नाही. त्या शाळेत जातोय. तर ह्याला खूप खास आहे, नको तिथे जायची, पण तिथे जायचं नसेल तिथेच जाणार मुद्दामून. हे बघा पूर्ण आतमध्ये दाखवू काय रे? ये नको, कोण असेल तिथे. माझी ते एकदम फाटते पूर्ण. हे बघा पूर्ण हा पाळणा वेळणा बघा तुम्ही, पूर्ण तुटून फुटून गेलेला आहे. भूतिया शाळा वाटते हो. इकडून रात्री ते येईल तो एकदम हेच होऊन जाईल. ही बघा ती शाळा, एकटा कोणी येऊच नाही शकत शाळेत. तोड दरवाजा तोड. तर इकडे एक दरवाजा उघडा आहे. तर आम्ही ते तिघत आहोत. तर ही बघा पूर्ण आतमध्ये तुटून गेली ती. पूर्ण शाळेची वाट लागली, बंद पडली ही शाळा. आणि ही शाळा तेवढी चांगली आहे कारण की स्लॅब टाईप आहे ही शाळा आणि पूर्ण रानात पडते ती शाळा. तर मी तुम्हाला खालून दाखवतो एकदम. ती बघा कॅमेऱ्यात काही एवढी दिसत नसेल कारण की माझ्या मोबाईलची फ्लॅश लाईट आहे. तर आहे ते गाणी लावून नाचून दाखवतोय. त्याला तर आपण इथं काही जास्त वेळ थांबायला नको आहे. आपल्याला जागेबद्दल काय एवढी माहिती नाही, ते कसं आहे आणि कसं नाही. तर ह्याने भूतात की शाळेत आले म्हणून याने देवाची गाणी लावली. तर आम्ही आता हे शाळेच्या गेटमधून बाहेर पडलो. तर गेट पण एकदम डिजिटल प्रकारचा आहे. आवाज बघा, इथं भूताटकी पिक्चर बनवू शकतो या शाळेवरतून. गेटचा आवाज पण चांगला येतोय. कोण जर एकटा आला आणि त्या शाळेचं गेट उघडलं तर आवाजावरूनच तो इथून गेटच्या बाहेरूनच जाईल तो. तर आम्ही त्याच्यासाठी आलो तो, त्यासाठी तर का आम्हाला भेटलंच नाही ते. तर त्याच्यासाठी अगोदर त्यांना बघायला लागते कुठे बसतात कुठे नाही जागेवर. त्याशिवाय आपण काय त्यांना हे नाही करू शकत. ते झाल्यानंतर मग आपल्याला मारायला यावं लागतं. तर आम्ही डायरेक्ट आलेलो शोधायला, तर आम्हाला काय एवढं भेटलं नाही. तर आता आम्ही घराची वाट पकडले आणि हा एकदम पुढे धावतोय. हा एकदम पुढे धावतोय, काय तो काय माहीत नाही. आणि माझा मित्र ऋतुराज, तर हा पाठीत आहे, त्याची पण पाडले. तो म्हणत हा ब्लॉग बनवते म्हणून मी पाठी थांबली, यावर सर्वांच्या पुढे असतो.
तुझी बॅटरी पेटव की नाही तरी आज माझ्या लागतं ही बॅटरीची चार्जिंग संपले. ही पेट्टे बनवते. तर आज सर्वीकडे बॅटरी मारत जातोय तो बघा. आणि रानरेड्यामुळे खूप इकडे भीती पसरले. मागे मोरेवाडीच्या तिकडे रानरेड्याने एका बाईकवाल्याला उडवलेलं, म्हणजे तो मेला पूर्ण आणि त्याचा कोतला पण बाहेर काढलेला होता. तिथपासून खूप भीती पसरली आणि रानरेडे पण खूप जास्त झाले. तर एकटा फिरण्यासारखं अजिबात नाही इकडे. आणि इकडे थोडं प्राण पण जास्त आहे आणि त्यामुळे यांची तात्या तिथं आपल्याला भेटूच नाही, कारण की भेटले तर कोण इथं काय थांबणार नाही. जो तो आपली वाट पकडेल आणि कोण कुठे जाईल त्याचा पत्ताच नाही लागणार. आपण त्याला शोधू, तो आपल्याला शोधेल असा होईल. तर हा एकदम पुढे चालतोय. तर आता मी घराजवळ पोचलो आणि आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडली की नाही ती, आणि शेअर करायला विसरू नका. तर आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.